सर, सर्वप्रथम तुमचं लोकमतमध्ये स्वागत करतो. आभारी. काय सांगाल, एकंदरीत जी नाराजी उमटून आलेली आहे, म्हणजे तुमचीच नाही, शिवसैनिकांची, परंतु त्यामध्ये तुमचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं, कारण की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्रीशी जोडलेले आहात. नेमकं खरंच नाराज आहात आपण? मी नाराज आहे तो विषय वेगळा आहे, पण मला थोडं अपमानास्पद वाटलं आणि मला ते सहन नाही झालं, त्याच्यामुळं मी नाराज आहे. थोडं नाही अशातला भाग नाही. नाराज आहात, पण बाळासाहेब असते तर हा न्याय झाला. शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. जे तुमच्या तोंडावरती हसू आलंय तेच सगळं सांगून जातं एकंदरीत. म्हणजे बाळासाहेबांनी तुमचं नातं एकंदरीत संपूर्णतः सांगितलं जातं आणि त्याच नंतर आजची ही परिस्थिती. म्हणजे एका वेळी बाळासाहेब ह्या आमच्या शिवसैनिकांचे परमेश्वरच होते, समजलंच नाही पाहिजे. आणि जगाच्या पाठीवर असा नेताच होऊ शकत नाही की ज्यानं गरिबांची मुलं मोठी केली, गरिबांची. फक्त तो मुलगा प्रामाणिक आहे का एवढी त्याची इंटरव्ह्यू आणि एवढी त्याची ओळख, अशी मुलं सगळी मोठी केली. कळलं की नाही? त्यांनी पाहिलं नाही, जात नाही, पात नाही, अमुक नाही, कधीच नाही. तसे हे बी बघत नाहीत. मला देखील शिवसेनेनं मोठं केलं, बाळासाहेबांनी मोठं केलं, उद्धवसाहेबांनी मोठं केलं. त्यानं माझी ही कुवत नव्हती. मी 4थीपर्यंत शाळा शिकलेला मुलगा, कळलं की नाही? 7 रुपयात 10 रुपयात मुंबईमध्ये नोकरी करणारा मुलगा. बाळासाहेबांनी तो विचार नाही केला, मला विधानसभेत नेऊन बसवलं उद्धवसाहेबांच्या माध्यमातून. त्याच्यामुळं मला ते घर प्यारे मध्यपर्यंत प्रश्नच नाही. म्हणजे अजूनही मातोश्रीची निष्ठावंत आहात? सवालच नाही पाहिजे, सवालच नाही पाहिजे. मी अजूनही घरी बसतोय असा मला सध्याचा निर्णय आहे. जर मला वाटत असेल किंवा साहेबांना वाटत असेल की दादा आता म्हातारे झाले, आता काय कामाचे आहेत, तर ठीक आहे, आपल्या घरी बसू आपण, काय फरक नाही पडत. किंवा जर उद्या एखाद्या पक्षाला असं वाटलं की नाही दादांची आपल्याला गरज आहे, कोण आलं माझ्याकडे, तर मी जाईन. म्हणजे पक्षाला जर इतर कुठल्या पक्षाला वाटलं तर तुम्ही जावाल, ही तयारी मनाची आपण करून ठेवली? हो 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 हो. त्याचं कारण काय? म्हणजे मातोश्रीवर पहिल्यासारखा न्याय निवाडा होत नाही असं मी म्हणणार नाही. माझी लायकी नाही मातोश्रीवर टीका करायची, त्याच्यामुळे मी मातोश्रीवर किंवा उद्धव साहेबांवरती मी टीका नाही करणार. माझा तो स्वभाव नाही. पण कारण काय सांगितलं उद्धव साहेबांनी जेव्हा, म्हणजे आपण रेश्मा सपकाळ यांच्यासाठी आपण तिकीट मागितली किंवा बाबा, काय कारण नाही सांगितलं, कारण काय नाही सांगितलं, बिलकुल नाही. काय नंतर झालं पांडुरंगाला माहिती. मला तुम्ही काय सांगितलं होतं एकंदरीत तिकीट मागता? मी तिकीट मागताना सांगितलं, म्हणजे साहेब मी 15 वर्षात तुमच्याकडे काय मागितलं नाही. मी 10 वर्षात आमदारकी का सोडली, तर पाठीमागच्या लोकांना मी चान्स मिळायला पाहिजे. आणि म्हणून मला आता असं वाटतं की माझी मुलगी मला म्हणाली की बाबा मला निवडणूक लढवायची आहे. मला असं वाटतं मी जिवंत आहे तोपर्यंत ती निवडून आलेली मी बघावं. मला ठीक आहे, जातो. त्यानंतर म्हणजे काहीच तिकीट, त्यानंतर झाल्या 1-2 मीटिंग, 2 वेळा गेलो परत. पण असं काय मला तिकीट मिळणार नाही असं अजिबात नाही वाटलं. म्हणजे तुम्हाला वाटलं तर? आणि कशाला वाटेल, एवढ्या वर्षापासून मातोश्रीचे निष्ठावंत असणारे, एवढ्या शरद पवारांना साहेबांनी 11 तिकिटी दिल्या. शरद पवारांनी कोणतं रक्त सांडलं शिवसेनेसाठी बाबा? मग मला एक समजा माझी मुलगी पडली असती, पण एक सीट जर दिली असती तर काय झालं असतं? एका सीटने काय फार मोठा फरक नाही पडत. जर शरद पवारांना तुम्ही 11 सीट देऊ शकता, आणखी कुणाकुणाला देऊ शकता, तर मला एक सीट काय देऊ शकले, तेवढी लायकी नाही माझी. म्हणून मी तो विषय. पण त्यामधून पण जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या भेटीला आले, एकनाथ शिंदे हा माझा गावाला आहे, माझ्या बाजूच्या गावात त्याचं बसताना आहे. तो प्रचाराला फिरत होता तावरीपाड्यात. त्याला कुठेतरी सांगितलं दादा इथे राहतात. आला वर, तो आला, नारायणरावांचा मुलगा आला, मुरलीदेवरांचा मुलगा आला. आता एवढी चांगली चांगली मी कसं सांगू त्यांना माझ्या घरात येऊ नका हो, तुम्ही सांगाल माझ्या जागेवर असले तर? कोण माणुसकीच्या नात्याने कोण असं आहे ना. काय नेमकी चर्चा झाली, काय भेटी? आपली गावाकडची, आमच्या देवळाची चर्चा झाली, गावाकडची चर्चा झाली. आणि मला हे कळत नाही की ही चर्चा कुणी केली. आले आले आले, अरे काय झालं पण?
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊतसाहेब एकनाथ शिंदेला भेटले. ते चाललं, त्याची चर्चा आहे. आणि ही का चर्चा मग? हे असा प्रकार आहे सगळा. एकंदरीत पूर्वीचं राजकारण म्हणजे तुमच्या काळाचं राजकारण पाहता फार वेगळं होतं, आत्ताचं वेगळं आहे. आता ऑफरचा काळ आलाय. म्हणून आपण असा ऑफरचा काळ आला म्हणून आपण आपल्या जुन्या माणसांना टाकणार काय? ठीक आहे, मी जीवन देतो म्हणून बघेन कसे काय चाललंय ते. असं नाही होतो. आपला माणूस जपणं हीच शिवसेनेची बांधणी. रस्सी घेऊन बांधायचं आहे, आवडून नाही ना, असं आहे ते. पण एकंदरीत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही तुम्ही राहिलात शिवसेनेसोबत, तटस्थ राहिलात प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक जेव्हा शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम असेल अजून शिवसेने अगदी अगदी. म्हणून मला एक विचारावं वाटतंय की म्हणजे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला, तुमच्यासारख्या नेत्यांना एकंदरीत बाळासाहेबांनी तुम्हाला न्यायनिवाडा करून दिला, तुम्हाला संपूर्ण आता पद दिलं. त्यांनी पण उद्धव साहेबांनी पण हो उद्धव साहेबांनी मला घरासकट दिलं. मला काही कमी दिलं असं मी म्हणतच नाही ना. संघटनेनं मला अपमान झाला असं माझ्या मनाला वाटलं आणि मला ते खराब लागलं. नाही, पण अपमान एकंदरीत असं काही बोलताना अपमानास्पद बोललेत किंवा वागणुकीमध्ये? एक लक्षात ठेव, शहाण्या माणसाला सगळंच बोलावं लागतं असं नाही. कळलं की नाही? ते जनरल लोकांचं तू सांगतोयस. त्यामुळं शहाणी माणसं काय फार बोलत नाहीत. आणि मलाही असं वाटलं की त्यांच्या पाठीमागे 100 भानगडी आहेत, कशाला आपण त्रास द्या. 60 वर्ष मातोश्री काढली, मला काय मजा वाटते काय घरी बसायचं ठरवलं. पण होणार आहे का तुमच्याने शक्य घरी बसणं? बघू आता, ते आज कसं सांगू. शिंदेची भेट झाल्यानंतर एक म्हणजे संपूर्ण राजकीय वर्तुळात केस झाले का ते म्हणजे एकंदरीत म्हणजे तुमची म्हणजे असं काय, शिंदेवरती देखील मी टीका केली होती, नाही अशातला भाग नाही. आणि मला वाटतं शिवसैनिकांमध्ये मी एकट्यानेच टीका केली होती. कळलं की नाही? आता झालं गेलं, ते संपलं. पण दगडू दादा, यामध्ये चर्चा अशी होते शिंदेच्या भेटीनंतर की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊ शकता. एकंदरीत असं काहीतरी ठरलंय किंवा असं काही ठरलेलं नाही, अजून नाही ठरलंय. मी घरी बसायचं ठरवलं मात्र, एवढं नक्की. मग आता राजकारणामध्ये पहिल्यासारखं सक्रिय नाही? नाहीच ना. आणि तुमच्या ज्या कन्या आहेत त्यांचं भविष्य काय राजकीय? नाही, पण त्यांचं राजकीय भविष्य काय? असं काय नाही, तिला राजकीय भविष्य करण्याची गरज नाही. दगडू सकपाची मुलगी म्हणून तिचे कधीच कुणी अपमान करणार नाही, एवढं मी काम केलंय. कळलं की नाही? मला एकटी मुलगी थोडी, 5 मुलं आहेत. लक्षात आलं की माझं कुठलंच मुलं असं अर्धवट डोक्याचं नाही. आणि आता सगळी पुरी फॅमिली काम करतो शिवसेनेचं. हे 10-12 वर्षापासून शिवसेना जिंदाबाद सुरू होतं. चालायचं काय, ठीक आहे. पण शिवसेनेनं आम्हाला फार मोठं केलं. त्याच्यामुळे मला पत्रकार उलटा सुलटा काही विचारत नाही. मी शिवसेनेच्या विरुद्ध बोलणारच नाही. आणि त्यामधून एक विषय असा की म्हणजे जेव्हा अनेकांना तिकीट नाकारण्यात आली, अनेक बंड झाले, म्हणजे बंड अशा प्रकारे झाले शिवसैनिकांचे. पण बाळा, मी इथं 10 वर्षे आमदार होतो, त्याच्यातला हा एक वाढ आहे. मी तिकीट नाकारली साहेबांनी, म्हणून मी तिला अपक्ष नाही उभी केली. मला हेच म्हणायचं होतं, माझ्याकडून मी घात नाही करणार. म्हणजे संघटनेशी अजूनही निष्ठावंत आहेच. मग पण मातोश्रीवरून काही संवाद पुन्हा त्यानंतर नाही. गडबड असेल, काम आहे, कुठे त्यांना वेळ आहे. दुःख होतं. आणि तू दुःख तर होणार ना, वेळा जाऊ दे. अगदी आपल्यासोबत दगडू सपकाळ होते. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.